हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजाज क्रिएशन. तर आजचा विषय आहे ध्यान. ध्यान म्हणजे काय तर पाहूया. ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या मनाला शांत करणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो. तर ध्यानाची पद्धत अशी राहील: डोळे बंद करा आणि आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्ती ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य, मनशांती व जीवनाच्या विवेक ज्ञानाकडे नेते. तर ध्यानाचे फायदे बघूया. आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे. ध्यान हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे. आपण आपल्या स्वतःला खूप काही देऊ शकतो. तर बघूया ध्यानामुळे काय फायदे होतात. तर ताबडतोब बरे होतात. सर्व शारीरिक पीडा या मानसिक काळजांमुळे होतात. सर्व मानसिक बौद्धिक अपरिपक्वपणे निर्माण होतात. बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेक ज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा, आध्यात्मिक विवेक ज्ञान मिळते. तेव्हा बुद्धिमत्ता पूर्ण विकसित होते. लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणाम स्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हा एकच मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मामुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचा निराकार झाल्याशिवाय रोग नाहीसे होणार नाही. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही. स्मरणशक्ती वाढते. ध्यानातून मिळवलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर वाईट सवयी नष्ट होतात. खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अतिविचार करणे, मद्यपान, तंबाखू खाणे इत्यादी अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात. तर ध्यानामुळे मन आनंदी होते. कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले आहे. तथापि आध्यात्मिक ज्ञानाने आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते. तर ध्यानामुळे कार्यक्षमता देखील वाढते. भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेक ज्ञान त्यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने पूर्ण केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात. झोपेचे तास कमी होतात. तर अजून एक फायदा आहे त्याचा, झोपेचे तास कमी होतात. ध्यानात मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळवली जाते. त्या मानाने झोपेत फक्त काही अंश फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनास मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे 6 तासांच्या झोपेबरोबरच असते. दर्जेदार नातेसंबंध, आध्यात्मिक विवेक ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतर समाधानकारक व दर्जेदार नसल्याने एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेक ज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात. विचारशक्ती वाढते.
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विचारांमध्ये शक्तीची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यांपर्यंत पोहोचत नाही. हे होते ध्यानाचे